साईमाई सकाळ पालखीचा दुसरा दिवस आणि इकडे बघा सगळं पॅकअप झालेलं सगळ्यांचं. इकडे अजून चार्जिंग चालू. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाई. आज पालखीचा दुसरा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस. आज आपल्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व आपल्या साई भक्तांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जय साईराम. इरादे रोज बनते हैं, रोज बिगड़ जाते हैं. की आता हॉल्टवर आलेली आहे दुपारचे सरदार तारासिंग आणि मंदिरामध्ये साईबाबाच्या. मामा थोडीशी ना मामा साईमाई सकाळ पालखीचा दुसरा दिवस आणि इकडे बघा सगळं पॅकअप झालेलं सगळ्यांचं. इकडे अजून चार्जिंग चालू आहे. साईबाई पण पॅकिंग करतं. इकडे बघा पावडर लावून चालले का यार. इथे आपण तयारी करायची असेल तर मग फ्रेश व्हायचं दिसत असेल तर पावडर लावली पाहिजे. असं काय. ठीक आहे चला आपण जाऊ आता पालखीजवळ पाया पडायला. चला नमन पाटील ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज पालखीचा दुसरा दिवस आहे आणि आपले बघा मध्ये ते सगळे मस्तपैकी चालले बॅगा बिगा टेम्पोमध्ये ठेवायला. आम्ही आता चाललो मस्तपैकी पालखीजवळ दर्शन करायला. सो तुम्हाला सर्वांना कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला दाखवतच नाही. चला आपण आलो आता दर्शन घ्यायला पालखीचा. आंघोळीचं झाली आपली मस्तपैकी फटाफट. इकडे आपले बघा सगळे मस्तपैकी चहा बी पितात. आपण पण घेऊया. साईराम तिथून जरा एक फोटो घ्या दादाचा. हा दुसरा उधर दे. माझा तिकडनं काढलं ना समोर लागेल आणि नंतर तुझे फोटो बघा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाई. आज पालखीचा दुसरा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस. आज आपल्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व आपल्या साई भक्तांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. की साई सद्दा सेवा मंडळाच्या वतीने तसेच आमच्या लासे परिवाराच्या वतीने पण साईराम. साईराम. आता चहा घेतले. आपण चहा पित नाही पण यावेळेस पालखीला आपल्या एनर्जी आणि ताकद आली पाहिजे चालायला म्हणून त्याच्यासाठी चहा प्यायला. तर आपण कधी चहा पित नाही पण इथं आल्यानंतर पालखीला आल्यानंतर चहा प्यायलाच लागतं मला. चहा पितनं मग काहीतरी खावंच लागतं कारण जर नाही काय खाल्ला तर मग आपल्याला चालायला जमणार नाही, ताकद राहणार नाही. चला या चहा प्यायला. आता पालखी आता उचलली मस्त घेऊन आता आपण चाललो पालखी पायी चालत आपल्या प्रस्थानाकडे पुढच्या दुपारच्या हॉल्टकडे. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. चला जरा सर्व लगे फटाफट. साई सकाळ दिवस दुसरा ओम साईराम. दिवस दुसरा ओम साईराम. ओम साईराम. जय साईराम. इरादे रोज बनते हैं, रोज बिगड़ जाते हैं.
जिन्हें साई बाबा बुलाते साईराम राम. मी आता समोरचा रस्ता जो आहे हा बापगाव आमनेला जातो आणि आपली पालखी आता आलेली आहे. सकाळचे मला वाटतं 6:30 झाले असतील आता. साईराम साईराम झालेला आहे. साईराम साईराम. गाईस इकडे बघा, आपण आता नाश्त्याच्या हॉलला पोहोचलेला इथं मस्तपैकी. पालखीच्या साईडला ठेवली आपली पालखी आणि आपण आता आल्या नाश्त्याच्या हॉलला. आपली लाईट पण लावली मस्तपैकी नाश्ता घ्यायची. आज नाश्ता आहे मिसल पाव. साईराम लिंबू पाहिजे का? लागेल तेवढंच घ्या, परत लागेल तर घ्या. आता नाश्त्याच्या हॉलला आलेला आपण. हा बरोबर. आज नाश्ता आहे. आज नाश्ता आहे मिसळ पाव आणि आज आपल्या साई सदा शिवा मठाच्या नारेगावच्या शिर्डी पालखी पदयात्रेचा दुसरा दिवस आणि सकाळचा हा नाश्ता चालू आहे. सर्व आता साई भक्त याच्यावर चांगला जोर मारणार आहे कारण सगळ्यांना आवडते म्हणून आम्ही मिसळपाव दोनदा बनवतो पालखी. साईराम साईराम. अजून एकदा बनवत आहे ना. भाऊजी का आणू का काय आणू? थोडाफार हा काय पाव पाव कांदा आणा. हा साईराम आता उठाची तयारी करत आहेत. त्यांच्या बुटाची लेस वगैरे बांधत आहेत आणि चांगलाच असा नाश्ता केलेला आहे त्यांनी. फक्त 3च पाव खाल्लेले कसा भरणार साईराम? 3 पोळ याच्यामध्ये पोट. हा भरला पोट असा नाही काय. अच्छा अच्छा अच्छा. सगळ्यांचा विचार करून 3 पाव घेतले. हो ठीक आहे चांगली गोष्ट आहे. पवन साहेब अरे संजू साहेब यांनाच आम्ही बघत होतो आधीपासून. खाण्यावर कोणाला हे बंधन नाही करायचं ना, बोलायचं नाही. वस्तू आहे खायची ती माणूस खाणार. असू दे, प्रत्येकाची इच्छा आणि प्रत्येकाची आवड. मोहित का आणू का? हा काय नको बसेल एक. आता पालखी आपली निघलेली मस्त की आपल्या दुपारची हॉल्ट करे. दुपारचा हॉल्ट आपला मुक्काम जिथं आहे पडगाव तारासिंग साईबाबा मंदिर आहे तिथे. आपण आता तिकडे जाऊ. आता पालखी निघलेली आहे. चला आम्ही आता निघलो आपल्या दुपारच्या हॉल्ट करे. मस्त पवन आहे, आकाश आहे, पाठीमागे आपले साईराम आहेत, साहिल आहे. चला आता भेटू आपण दुपारच्या हॉल्ट जवळच. चला आता पालखी आपली दुपारच्या हॉल्टकडे चाललेली आहे.
कसं काय वाटतं काका? खूप छान आनंद आला ना नाश्ता करून? मिसळ भारी होती. बाबांची भेटीची ओढ लागलेली आहे. हा बाबांच्या भेटीची ओढ लागलेली आहे आणि आजचा हा पालखीचा दुसरा दिवस, सर्व सुखाचा हा प्रवास सर्व साई भक्तांना आनंदाचा जावो. बोलो साईराम. जय साईराम. जय. की आता हॉल्टवर आलेली आहे दुपारचे सरदार तारासिंग आणि मंदिरामध्ये साईबाबाच्या. सद्गुरु साईनाथ महाराज. पोरं आपली चालली सर्व जेवायला. आता लाईन लागलेली मस्त इकडं आपले पदयात्री भाऊ सर्व बसले जेवायला. बघा जेवण डाळ भात भाजी वांग्याची आणि काय पापड वगैरे तळलेलं आहे, लोणचं आहे, गुलाबजामुन आहे. तर चला या जेवायला पहिला आपण जाऊ तोंड बघा थोडा. आणि इकडं आपले सेवेकरी दादा आहेत सगळे जे इथं सर्व जेवण वाढतात. सागर आहे, साईराम, शामराव भाऊ आहे, दादा आहेत, आणि मामा आले तिकडे जेवायला. मामा जेवायला आले, राहुल भाई आले जेवायला, सगळेच भाऊ आले जेवायला. लाईन टाटाचा नंबर दाखवत होतो 144 सॉरी 114 नंबर. इकडे आपले भाऊजी बसले मस्त की उभे आहेत. पलटी करायला किती आहे? संपत आले नको संपवू असं चांगलं उचलायला भेटेल ना आपल्याला. मस्त भारी जेवण एकदम एक नंबर बनलंय. आणि जिरा राईस आहे मेन म्हणजे. राईस साधा नाही, जिरा राईस आहे. बघू शकता इथं डाळ भात भाजी बटाटा शेंगा आणि मस्त वांगा आहे. आणि इकडे आपलं मस्त हे पण आहे नळ्या. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथमा वंदन तुला मोरया श्री गजानना. वंदन तुला साईराम. आता 4:15 झाले आहे ना. आता पालखी निघाले, पालखी गेले पुढं थोडी जयदारीले मागे. इथं आपल्याला आरतीचा हॉल्ट आहे ना आपला खातिवलीला वाशिनला. आणि पालखी बघा पुढं चालली आपली मस्तपैकी. बरीचशी पुढं गेली ती. गाडी आपल्या पालखी बरोबरच आहे.
बघा आपली गाडी मस्त चालले आहेत आपलं. चला बघा आपली गाडी आपल्या पालखी सोबतच आहे. पाच वाजल्या आणि आम्ही हॉल्टवरून मला वाटतं किती 4ला निघलो आपण 4:30ला. 4 वाजता आम्ही निघलो आहे हॉल्टवरून आपल्या पडग्याच्या इथं तारासिंग यांचा साईबाबा मंदिर होता. आता जवळजवळ 5 किलोमीटर आम्ही चाललो असेल ना. हॉटेल स्पिनेट प्लास इथं पोचलो आहे. फूड कणसे मला वाटतं वाशिंदच्या मागे आहे थोडासा. आपण वाशिंदच्या मागे आहे ना आपण. अजून इथून 3-4 किलोमीटर असेल ना वाशिंद. चला 4 किलोमीटर अजून चालायचं म्हणजे 1-2 घंटे चालायचं अजून आपल्याला. मग आपल्याला आरतीचा हॉल्ट भेटेल. आपल्या आरतीच्या हॉल्टला थोडा ब्रेक करून आरती करून मग निघायचा पुढं रात्रीचे मुक्कामाला. पोचला पण आता पोचले का? पोचले का साईराम? पोचलेला आहो इथं खाटिवली गावामध्ये आरतीसाठी. आम्ही आला इथं नाश्ता करायला. आरती आपली चालू होती तिथं ते घरांसमोर तिथं. इथं पोचल्या नाश्ता करायसाठी आपल्याला. मस्त की वडापाव घेतला ना आम्ही. खायला वडापाव मस्त घेतला बघा. या थोडा वडापाव. याचा उपास आहे बिचाराचा. आज गुरुवार आहे. आणि वेफर खाली इकडे बघा तिथे रॅपर पडले. पालखी आपली निघालेली आहे आरतीच्या हॉल्टवरून. मस्त की आरती इथून झाले. साईराम 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 चला साईराम. पोचलो मस्त की हॉल्टवर. सगळी बघा जो तो जागा जिंकतोय आणि बॅग लावतोय झोपासाठी मस्त की. आम्हाला बघा इथे मस्त की फॅन भेटले आणि इथं. आणि हा एक फॅन आहे. जो एक समोरचा एक फॅन आहे तो पण नंतर चालू करू आपण. चला मामा थोडीशी मामा सगळ्यांना तो सजेशन ते पिठला भारी झाले. सर्व आपले पदयात्री मंडळ बघा पूर्ण जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे. आणि सगळे झोपाची तयारीच आहे. पण याच्यामध्ये झोपणार कोणीच नाही. सगळे ह्याचे टाइमपास मोबाईलवर करतील. माझ्या मोबाईलला चार्जिंग गप्प आहे. याच्या मोबाईलला चार्जिंग नाही गप्प. इकडे बघा जो तो प्रत्येकाच्या हातात बसत. तिकडे इकडे तर बाकी मंडळी तर झोपली. कारण यांना चला. सो आपण तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा. अशा नवीन ब्लॉगमध्ये आपण उद्याचे भेटू. साई माई रात्र.